टेंडर और कोटेशन, टेंडर और कोटेशन. आता नॉर्मली काय राहतं टेंडर्स और कोटेशन, जेव्हा आपण एखाद्या वस्तूची ऑर्डर देत असतो किंवा निर्मिती करत असतो तर त्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीकडनं ही वस्तू किती रुपयाला तयार करून घेतल्या जात असते आणि या वस्तू किंमत आपल्याला त्या व्यक्तीकडनं समोरच्या व्यक्तीकडनं कळत असतं की हे तो व्यक्ती समोरचा आपल्याला किती रुपयाला आपल्याला ही वस्तू तयार करून देणार आहे. एक्झाम्पल, ही पेन आपण त्याला ऑर्डर देत आहोत ते 1,00,000 युनिटचा आणि त्या व्यक्तीला विचारलं की तुझी विक्री किंमत किती आम्हाला सांग. तर या ठिकाणी टेंडर किंवा कोटेशन याला या ठिकाणी संबोधित केले जात असते. आता तो आपल्याला या ठिकाणी किंमत काढून देत असतो मागच्या प्रोडक्शन प्रोसेसवर. पूर्वी ही जी पेन तयार करण्यात आलेली किती कॉस्टला तयार झालेली त्याचा बेस घेऊन तो या ठिकाणी आपल्याला आपल्या ऑर्डरची किंमत या ठिकाणी देत असतो. तर आपण या ठिकाणी या संदर्भात आपण या ठिकाणी प्रॉब्लेम या संदर्भात पाहू. The following figure relate to the costing of a tarpaulin manufacture in respect of a certain type of sheet for a period of 3 months. 3 महिन्याचं या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट देण्यात आलेले. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द पीरियड ऑफ स्टेटमेंट ऑफ कॉस्ट for the period ending 31st December. आता या ठिकाणी आपल्याला किती युनिट्स आउटपुट देण्यात आलेले आहे? 2200 युनिट. 2200 युनिट्स आपल्याला या ठिकाणी डाटा देण्यात आलेला आहे. प्रॉब्लेम वाचताय आपल्याला लक्षात येऊन जाईल. द नंबर ऑफ शीट्स मॅन्युफॅक्चर्ड ड्युरिंग द 3 months was 2200 and the price is to be quoted for rupees 648 for 648 sheets. In order to release the same percentage of profit as for the period under review, assuming number of alterations in rate of wages and cost of material. तर आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये 2200 युनिटचा सर्व खर्च या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तो आपण या ठिकाणी घेऊन टाकू. या ठिकाणी मटेरियल कन्झ्युम आणि 5,500 टोटल कॉस्ट पर युनिट 5,500. मटेरियल कंझ्युम दॅट इज ओपनिंग स्टॉक. मटेरियल कंझ्युम ओपनिंग स्टॉक. त्यानंतर ऍड परचेजेस ड्युरिंग द इयर किती आहे? परचेजेस मटेरियल परचेजेस 61,500. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल 3,500 मायनस क्लोजिंग स्टॉक 3,500. या ठिकाणी आपल्याला रॉ मटेरियल कन्झ्युम 63,500. रॉ मटेरियल कंझ्युम 63,500. रॉ मटेरियल कंझ्युम 63,500. आता पर युनिट कॉस्ट काढायचे. 63,500 भागिले 2200 तर 28 रुपये
28 रुपये 86 पैसे ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी आलेली आहे कॉस्ट पर युनिट. यानंतर आपल्याला डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस हे घ्यायचे. किती आलेले या ठिकाणी काय दिलेले डायरेक्ट वेजेस मध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, मटेरियल परचेस आलेले, फॅक्टरी वेजेस म्हटले. याला शब्द वापरलेला डायरेक्टच्या ऐवजी फॅक्टरी वेजेस. फॅक्टरी वेजेस किती आलेले या ठिकाणी 83,000. 83,000. त्याची पर युनिट कॉस्ट आहे 37 रुपये 73 पैसे. कशी आलेली 83,000 भागिले 2200 युनिट. डायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी नाही. तर टोटल आपलं आलेलं आहे 1,46,500. 1,46,500. 66 रुपये 59 पैसे आपली पर युनिट कॉस्ट आलेली आहे. याला या ठिकाणी प्राइम कॉस्ट असं म्हटलं गेलं. त्यापूर्वी आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. प्राइम कॉस्ट नंतर आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी घ्यायचे आहे. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी दाखवणार. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती आलेले आहेत आपले 13,000 रुपये. पर युनिट कॉस्ट आपली इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची 5 रुपये 91 पैसे. टोटल किती आलंय आपलं 1,59,500 आणि पर युनिट कॉस्ट 72 रुपये 50 पैसे. 72 रुपये 50 पैसे. आता यापुढे आपल्याला काही खर्च नसल्यामुळं आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याच ठिकाणी लिहू. आता आपल्याला काय करायचे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट काढायचे. आता स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट हे स्टेटमेंट आपल्याला सेकंड पार्ट मध्ये आपण इथं पाहणार आहोत. आता आपल्याला आतापर्यंत आपण कॅल्क्युलेट केलेले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट साठी आपल्याला दिल्या गेलेला आहे सेल्स आणि टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता सेल्स देण्यात आलेला आहे 1,41,000. सेल्स आहे 1,41,500. 1,41,500 मायनस कॉस्ट ऑफ सेल्स किंवा मायनस कॉस्ट ऑफ सेल्स ऑब्लिक टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आलेली आपली 1,59,500. 1,59,500. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. तर ओपनिंग या ठिकाणी देण्यात नाही आलेले. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स फिनिश्ड गुड्स हे किती देण्यात आलेले आहेत आपल्याला 29,000 रुपये 29,000. तर आता आपल्याकडे बॅलन्स किती शिल्लक आहे 1,30,500. याला या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार कॉस्ट ऑफ सेल्स. कॉस्ट ऑफ सेल्स आपली किती आलेली आहे इथं सॉरी तर आपल्याला या ठिकाणी 1,30,000 रुपये कॉस्ट ऑफ सेल्स आलेली. सेल्स मधून गेल्यानंतर
आता या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे आपलं प्रॉफिट आलेलं आहे 11,000 राऊंड. 11,000 रुपये राऊंड हे प्रॉफिट आलेलं आहे. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑन कॉस्ट ऑफ सेल्स. 1000 रुपये आपल्याला पर्सेंटेज काय करायचं? पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. तर कॉस्ट ऑफ सेल्स किती आहे? 1,30,500. त्याच्यावर प्रॉफिट किती झालं आपल्याला? या दोन्ही मधलं आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑन कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजेच काय? 11,000 भागिले 1,30,500 गुणिले 100. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे? 1,30,500 कॉस्ट ऑफ सेल्स असता है, 11,000 प्रॉफिट झालेलं आहे, 100 असता है. किती? हे समीकरण या ठिकाणी आलेलं आहे. तर त्याचा पर्सेंटेज आपल्याला मिळालेला आहे 8.43%. 8.43%. तर आपल्याला या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट 8.43% ऑन कॉस्ट ऑफ सेल्स. 1,30,000 हे कॉस्ट ऑफ सेल्स आलेलं आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय तयार करायचे? कोटेशन फॉर 648 शीट्स. कोटेशन फॉर 648 शीट्स. आपण हे आतापर्यंत जे पाहिलेलं आहे 2200 शीट साठी पाहिलेले आहे. आता आपण तयार करणार आहोत 648 शीट साठी. टोटल कॉस्ट आणि पर युनिट कॉस्ट. पर युनिट कॉस्ट. आता यामध्ये आपल्याला पाहते वेळेस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपलं किती आलेलं आहे? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर्यंत आपली पर व्हॅल्यू किती आहे? 72 रुपये 50 पैसे. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 648 गुणिले 72 रुपये 50 पैसे. 72 रुपये 50 पैसे. 46,980. 46,980 टोटल कॉस्ट आहे आणि याची पर युनिट कॉस्ट 72 रुपये 50 पैसे. आपलं प्रॉफिट आता किती घ्यायचे आपल्याला? ऍड प्रॉफिट 8.43% ऑन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑर सेल्स. ते किती आलेलं आहे आपल्याला? 46,980 च्या 8.43% 3,960. 3,960 म्हणजेच कसं आलेलं आहे? 46,980 इंटू 4.3% डिवायडेड बाय 100. 3,960 रुपये आलेले आहे. याची पर युनिट कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. याची पर युनिट कॉस्ट किती आलेली आहे? कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला 6 रुपये 11 पैसे. 6 रुपये 11 पैसे. म्हणजे थोडक्यात आपण काय केलं? 648 भागिले 3,960 गुणिले 100. गुणिले 100.
₹6.11. आता त्याचबरोबर आपल्याला सेलिंग प्राइस या ठिकाणी कशी निश्चित केलेली आहे आपण? टोटल किती आलेलं आहे आपलं? 8 आणि 7 14 19 50,940. इथं आपल्याला सेलिंग प्राइस आलेली 50,940 आणि 78 रुपये 61 हे आहे पर युनिट कॉस्ट. तर हा आपला टेंडर आणि कोटेशनचा हा सॅम्पल प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम येण्याची शक्यता फार कमी असते, पण तरी आपल्याला हाताकडून प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाताकडून 3 ते 4 प्रॉब्लेम या ठिकाणी दिले पाहिजे. आणि याचबरोबर आपला पहिला टॉपिक कॉस्ट शीट हा या ठिकाणी संपलेला आहे.